आता समजा की माझा बिझनेसमध्ये मी 20 लाख रुपयाचा रेव्हेन्यू करतो, म्हणजे कस्टमर माझ्या दुकानामध्ये येतात आणि महिन्याच्या शेवटी मी 20 लाख रुपये कस्टमरकडून कमवतो. हं. ठीक आहे. आता माझ्या एका दुकानामध्ये दिवसाला किती कस्टमर येऊ शकतात? लेट्स से की 200 कस्टमर येऊ हं. शकतात. असे माझ्या पुण्यामध्ये मी समजा 100 दुकानं टाकले, तर माझ्याकडे किती कस्टमर येऊ शकतात? 200 गुणिले 100. हं. आता हा झालं माझं मार्केट, म्हणजे टोटल मार्केट, ॲड्रेसेबल मार्केट आहे, ज्याला मी डायरेक्टली अप्रोच करू शकतो. आता हे जे 200 कस्टमर येतात, त्यांनी समजा मला 20 लाखाचा बिझनेस करून दिला. हे झालं माझं माझं रेव्हेन्यू झाला, हा म्हणजे 20 लाखाचा रेव्हेन्यू माझा आहे. 20 लाखाचा माल विकल्याच्या नंतर माझ्याकडे 2 लाख रुपये शेवटी राहतात. हं. हा माझा ग्रॉस प्रॉफिट बरोबर. झाला. ठीक आहे. आता 2 लाखामध्ये मला रेंट द्यायचं आहे, सॅलरीज द्यायची आहेत, माझं मार्केटिंग करायचं आहे, एखादा इन्फ्लुएन्सर आला तर मला त्याच्यावरती स्पेंड करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे सगळं करून मी घरी शेवटी 50,000 रुपये घेऊन जातो. जेव्हा मी हे सांगतो की 50,000 हा माझा इबिटा झाला, इज माय अर्निंग बिफोर हे सगळं. आता हे 50,000 मी घरी घेऊन घेतल्याच्या नंतर मग त्याच्यावरती मला टॅक्स पे करायचा आहे गव्हर्नमेंटला. बरोबर. मग माझं पॅट निघालं, प्रॉफिट आफ्टर टॅक्सेशन टॅक्स. नंतर मला हां. निघाला. हे आता जर हा प्रॉफिट आफ्टर टॅक्सेशनचा माझा समजा नंबर निघाला 15,000 हं. रुपये. या टर्म्सवरती तुम्हाला इमिजिएटली काय कळलं? 20 लाखाचा बिझनेस करून ॲट द एंड हा माणूस फक्त महिन्याला 15,000 रुपये कमवतो. मे बी दिस इज नॉट अ इन्व्हेस्टेबल बिझनेस, हा प्रॉफिटेबल नाही आहे. ठीक आहे. पण जर हेच नंबर थोडे वेगळे असले, समजा माझा आज 20 लाखाचा बिझनेस आहे, 20 लाखामध्ये माझं ग्रॉस प्रॉफिट लेट्स से 50% आहे, मी 10 लाख रुपये घरी घेऊन जातो. मी सगळं आउटसोर्स केलेलं आहे, माझं इन हाऊस काहीच नाही, मी फक्त सेलिंग करतो. मी एक वेबसाईट टाकली आणि वेबसाईटवरती मी सेलिंग करतो. सगळ्याच्या सगळं आउटसोर्स केलं, त्यामुळे त्या 20 लाखामधले मला 8 लाख रुपये शेवटी राहतात घरामध्ये, मार्केटिंग वगैरे सगळं काढून. त्या 8 लाखामध्ये मी टॅक्स वगैरे सगळं भरून सुद्धा माझ्याकडे शेवटी 4 लाख रुपये राहतात. हा माझा पॅट वगैरे सगळा निघाला. नाऊ फॉर यू, जेव्हा हे 2 बिझनेस तुमच्या समोर आहेत, डिसिजन मेकिंग इमिजिएट होतं तुमच्यासाठी, की हा बिझनेस रेव्हेन्यू दोघांचा सेम आहे. ॲट द एंड बँकेमध्ये दोघांच्या सेमच पैसे येत आहेत. पण ॲज अ इन्व्हेस्टर कुठे जास्त चान्सेस आहेत की तुमचं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला रिटर्न भेटेल? जो करेक्ट, 8 लाख कमवतोय, ही इज इन अ बेटर पोझिशन टू गिव्ह यू द रिटर्न्स. हं. जो स्वतःच 15,000 कमवतोय, तो तुम्हाला रिटर्न्स नाही देऊ शकणार. बरोबर. तो तुमच्यासाठी लॉंग टर्मचा गेम हं. झाला तो. तर याच्यासाठी तुमचा बिझनेस ओव्हरऑली तुम्हाला माहिती असणं आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये समोरच्या माणसाला एक्सप्लेन करता येणं हं. इन दिस बिझनेस टर्मिनॉलॉजी, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं.